नमस्कार बालमित्रांनो आणि मैत्रिणींनो, मी तुम्हाला आज फळझाडे शिकवणार आहे. तर त्याआधी तुम्हाला मी एक विचारणार आहे. तुम्हाला जर तुमच्या मुलांसाठी, तुमच्या मुलांच्या प्रगतीसाठी ग्रोथ करायची असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, कारण माझ्या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये मी सांगणार आहे आणि मुलांना ते आवडणार सुद्धा आहे असं मला वाटतंय. तर तुम्ही त्यांना माझे व्हिडिओ दाखवा, ते अगदी मनापासून बघतील असं मला वाटते, कारण माझी शिकवण्याची पद्धत ही त्यांना मराठीतून एकदम सोपी जाईल. जसं की लहान मुलं कसं छान छान गोड गोड बोलल्यानंतर ऐकतात, तसेच मी त्यांना समजून सांगते. सो लहान मुलांना शिकवण्याची पद्धत कशी पाहिजे समजून सांगितलं पाहिजे. मग ते समजून सांगितल्यानंतर ऐकतात. त्यांना ओरडले की ते ऐकत नाहीत. अशा प्रकारे समजून सांगितल्यानंतर मी अजून पुढचे व्हिडिओ बनवणार आहे, त्यामध्ये त्यांना समजल असेल. किंवा तुम्ही पण मला कमेंट करून सांगा की कसे व्हिडिओ बनवायचे किंवा कसे व्हिडिओ तुम्हाला अजून हवेत, तुमची मुलं बघतायत का नाहीत व्हिडिओ माझे, ते पण मला कमेंट करून सांगा. म्हणजे मी अजून पुढचे व्हिडिओ अपलोड करणार आहे. तसेच जर मोठी मुलं तुम्हाला जर असतील तर त्यांचा सिलेबस किंवा त्यांच्या रिलेटेड स्टडी तो सुद्धा मी घेईन, कारण माझं शिक्षण तसं झालेलं आहे आणि मला शिकवायला खूप आवडतं. त्याच्यामुळं तुम्ही पण मला सपोर्ट करा. थँक्यू. तर चला आपण स्टार्ट करूया फळझाडे आज. ठीक आहे. हे आहे संत्र्याचं झाड, हे आहे आंब्याचं झाड, हे केळीचं झाड, हे पपईचं झाड, हे आहे नारळाचं झाड. तर तुम्हाला शेजारी फळं दिसतात का? हा आहे नारळ, हा नारळाला येतो. ठीक आहे. पपईच्या झाडाला पपई येतात, केळाच्या झाडाला केळी येतात. हा केळ्यांचा गड दिसतोय का तुम्हाला? तसेच संत्र्याच्या झाडाला ही संत्रे आलेले आहेत, इथे संत्रे पण दाखवले त्यांनी. पुन्हा आंबे, खूप सारे आंबे आले आहेत. आंबे तुम्हाला कोणती कोणती फळे आवडतात ते पण कमेंट करून सांगा. ठीक आहे. चला, तर तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असतील तर तुम्ही मला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. ओके. थँक्यू. धन्यवाद.